नर्स आहेस ना, नुसती बघत काय उभी राहिलीस? त्याला काय झाले बघ. त्याचा मास्क कोणी काढला? श्रेयस, श्रेयस काय झालं तुला? श्रेयस उठ. श्रेयस काय बाजूला सर. हो बघा ना, हे कुणी केलं? त्याचा मास्क कोणी काढला? मशीन पण बंद आहे. इंजेक्शन. डॉक्टर काय झालंय? श्रेयस असं बाळ. डॉक्टर बघा ना काय झालं त्याला. तो हलत का नाहीये, तो बोलत का नाहीये? तो शुद्धीवर का येत नाहीये? सिस्टर यांना बाहेर घेऊन जा. येस डॉक्टर. मॅम प्लीज. मी नाही जाणार, मला माझ्या बाळाजवळ ठेवायचंय. काय झालं माझ्या श्रेयसला? नाही नाही मी कुठे जाणार नाहीये. मला कुठे जायचं नाहीये. मी श्रेयसजवळ काम करू दे मॅडम प्लीज प्लीज. त्याच्या चेहऱ्यावरचा मास्क कोणी काढला? बसा बसा. त्याला कोणी दगाफटका तर नाही ना केलं? नाही. आणि आतमध्ये ना कोणतरी नर्स होती. कोण आहे ती? कोण आहे ती मुलगी? कोणीतरी मुद्दाम तर केलेलं नाही ना हे? म्हणजे श्रेयसला काय झालंय? मॅम तुम्ही शांत व्हा. तो बोलत का नाहीये? तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही सांभाळा स्वतःला. आम्ही जाऊन पाहतो. तुम्ही काळजी घ्या. ताई माझं ऐका. ताई काय झालं? अगं तू घरी जा, मी थांब. काय झालंय? आणि तू रडतेस कशाला? सगळं ठीक आहे ना? श्रेयस बरा आहे ना? नाही मी म्हटलं तू घरी जाऊन जरा फ्रेश होशील म्हणून मी आलो आणि रात्रभर मी इथेच थांबणार आहे. ताई काय झालं? काय विचारतो मी? काय श्रेयस बरा आहे ना? अरविंद अरे मला ना तिथे कोणीतरी बेशुद्ध केलं होतं. काय? आपल्या श्रेयसला कोणीतरी काहीतरी केलंय. तो प्रतिसाद देत नाहीये. श्रेयस प्रतिसाद देत नाहीये? प्रतिसाद देत नाहीये. काय झालं? अरे मला नाही माहिती, पण डॉक्टर आतमध्ये त्याला तपासतात आणि मला इथे बाहेर पाठवलंय. सिस्टर क्विक. सिस्टर डॉक्टर हे काहीच रिस्पॉन्ड करत नाही. आता काय करायचं? डॉक्टर काय झालं? म्हणजे ताई म्हणते की श्रेयस काही प्रतिसाद देत नाही. कोणाला काय झालं त्याला? सॉरी पण बॅड न्यूज आहे. श्रेयस इज नो मोर.
आताच त्याने 2 मिनिटांपूर्वी शेवटचा श्वास घेतला. त्याचं हृदय सुरू ठेवण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न केले, पण त्याच्याकडून कुठलाही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला नाही. श्रेयस इज नो मोर. सिस्टर, पाणी आणा. हो डॉक्टर, हो. शुभम, शुभम पाणी घेऊन ये. तू आम्हाला असं सोडून नाही जाऊ शकत. नाही जाऊ शकत तू. मान्यच नाहीये मला. श्रेयस, श्रेयस कळतंय ना तुला? ऐकतोस ना तुम्ही काय म्हणते? उघड ना डोळे, उघड ना. मी काय म्हणते ऐक ना. आत्ता कुठे आपला प्रवास सुरू झालाय ना, मग तू असं अर्ध्या वाटेत सोडून जाणार आहेस का मला? तू मला असं सोडून नाही जाऊ शकत. नाही जाऊ शकत तू मला असं सोडून. डॉक्टर पाणी. या. मॅम, मॅम. श्रेयस डोळे उघड ना. डोळे उघड श्रेयस. बोल माझ्याशी. तुला परत यावं लागेल. माझ्यासाठी परत यावं लागेल. माझा प्राण आहेस तू श्रेयस. मग माझा श्वास सुरू आहे आणि तुझा बंद. असं होऊ शकतं का? नाही होऊ शकत ना. असं नाही होऊ शकत. तू 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 परत ये. तुला काही झालेलं नाहीये श्रेयस. तुला काही झालेलं नाहीये. तू डोळे उघड, माझ्याशी बोल. तू परत ये. तुला काही झालेलं नाहीये. तुला माझ्यासाठी परत यावं लागेल. हे शक्य नाहीये. मला तुमच्या बोलण्यावर अजिबात विश्वास नाहीये. मला आत्ताच्या आत्ता माझ्या भावाला बघायचंय. डॉक्टर, डोर लॉक आहे. शुभम, मेंटेनन्सला जाऊन पाहा. हो सर. तुला आपल्या प्रेमासाठी परत यावं लागेल श्रेयस. तुला परत यावं लागेल. तुला परत यावं लागेल श्रेयस. तुला परत यावं लागेल. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् श्रियमामृतात्. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मुक्षीयमामृतात्. श्रेयस, श्रेयस. डॉक्टर, डॉक्टर, डॉक्टर. हा ताराचा आवाज. तारा आत काय करते? प्लीज 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 तुम्ही सगळ्यांनी इथेच थांबा. कोणीही आत येऊ नका. डॉक्टर आत गेलेत. आम्ही पाहतो काय ते. प्लीज कॉपरेट करा. प्लीज 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 कोणीही आत येऊ नका. हे कसं शक्य आहे? 2च मिनिटांपूर्वी मी त्याला डेड म्हणून डिक्लेअर केलं होतं आणि सगळे रिपोर्ट चेक करूनच केलं होतं ना. आणि आता हा चमत्कार आहे. इट्स मिरॅकल. तू काय केलंस? हा जिवंत कसा झाला? तू इथेच होतीस ना? तू हाक मारलीस ना आम्हाला?
अरविंद, आपल्याला तर आज जावं लागणार. चल तू आधी, चल चला आधी आत चला. डॉक्टर तो स्टेबल आहे. ही इज आउट ऑफ डेंजर. श्रेयस, श्रेयस, माझा श्रेयस, तू बरा झालायस, तू शुद्धीवर आलायस. देवाचे आभारच मानायचे. तारा, तू इथे? तारा, तू? आता मी काय म्हणते ऐकून तरी घ्या. तू आता माझ्याबरोबर बाहेर जा. ताई, बाळा, प्लीज तुम्ही सगळेजण बाहेर जा. मला पेशंटला चेक करायचं. आम्ही आहोत बाहेर. अरविंद, सिस्टर, इंजेक्शन द्या. श्रेयस जेव्हा हिला वाचवायला गेला तेव्हा त्याच्यावर गुंडांनी हल्ला केला. तसा हल्ला हिच्यावर पण झाला. खरं खोटं तर आपण बघायला गेलो नाही, पण हिच्या अंगावर एक साधा ओरखडाही नाही. आणि माझा श्रेयस मात्र मरणाच्या दारात पोचला. कक्षावरून मुद्दाम सगळं हिनेच केलं नसेल. अगं ताई, तू काही काही बोलतेस. अगं, ताराचं आपल्या श्रेयसवर किती प्रेम आहे तुलाही माहिती आहे ना. आणि मुळामध्ये श्रेयसला मारून हिला काय मिळणार आहे? काय मिळणार म्हणजे? श्रेयसची विधवा म्हणून प्रॉपर्टी, पैसा, बिझनेस मधला हिस्सा. आणि अशा मनाला कमकुवत असलेल्या माणसाला सांभाळायला सुद्धा कंटाळा आला असेल ना हिला. त्याच्यावर 1000 वेळा प्रेमाचं नाटक करून सुद्धा कंटाळा आला असेल. अशा मुलावरती आई बापांशिवाय कोण प्रेम करतं रे? हे बघ ताई, तुला माहित नाही अरविंद, मी श्रेयसला भेटायला येऊ नको हे सांगून सुद्धा ही पुन्हा पुन्हा येत राहिली. आणि म्हणून हे असे नर्सचे कपडे घालून आली, म्हणजे त्याला इंजेक्शन देऊन मारता येईल. हिने नेहमी श्रेयसला मारण्याची संधी शोधली अरविंद. नाही, खोट आहे हे सगळं. हे सगळं खोट आहे बाबा. मग हे नर्सचे कपडे का घातले? कारण तुम्ही मला माझ्या श्रेयसला भेटू देत नव्हतात. हो, कारण तुला त्याला मारायचं होतं. पण चमत्कार झाला आणि माझा मुलगा माझ्या मुलासारखा श्रेयस परत एकदा तुझ्या हल्ल्यातून वाचला. पण यापुढे मी तुला त्याच्या आजूबाजूलाही फिरकू देणार नाही.
काय झालं मॅडम? कॉल केलेला? हो, मीच केला होता. ताई, तू पोलिसांना फोन केला होतास? जेव्हा माझ्यावर हल्ला झाला आणि मला खोलीत बंद केलं गेलं तेव्हाच मला समजलं की श्रेयसच्या जीवाला धोका आहे. जेव्हा हॉस्पिटलच्या स्टाफने मला बाहेर काढलं तेव्हाच मी पोलिसांना फोन करून बोलावून घेतलं. बरं झालं इन्स्पेक्टर साहेब तुम्ही आलात. हीच ती तारा, हिने श्रेयसला मारण्याचा प्रयत्न केला. हॉस्पिटलचं लाईट घालवले, त्याच्या रूम मध्ये शिरली. मी तिला बजावलं होतं की त्याच्या रूम मध्ये जायचं नाही. ही चोरून त्याच्या खोलीमध्ये गेली, त्याच्या तोंडावर असलेला ऑक्सिजन मास्क काढला आणि त्याच्या तोंडावरती उशी दाबून त्याला मारण्याचा प्रयत्न केला. अटक करा हिला. हे बघ ताई, तुझा ना काहीतरी गैरसमज होतोय. तारा हे असं काही करू शकणार नाही. तू इतका ना टोकाचा निर्णय घेऊ नकोस. माझा ऐक तू. अरविंद, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. अटक करा हिला. नाही, हे सगळं खोट आहे. मी काही केलेलं नाहीये. श्रेयस ऐकतोस ना? आता तुझ्या आराध्याला काय म्हणताय? देवाला आणि तुला माहितीये मी असं काही केलेलं नाहीये. अक्षय, बाबा, यांच्यावर विश्वास ठेवू नका. या खोटं सांगतात. मी असं काही केलेलं नाही. यांच्यावर विश्वास ठेवू नका तुम्ही. तुम्ही घेऊन जा हिला. घेऊन चलाय ना. बाबा ऐका माझं. सोडा मला.